एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी मेकअप हा कसा करायचा आणि हा मेकअप मी कसा केला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। बट त्याआधी गुढीपाडव्याचा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा। हा गुढीपाडवा तुम्हाला चांगला जाओ। हा मी मेकअप लुक कसा केला आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। जे मी मेकअप प्रोडक्ट हे यूज केले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। सगळ्यात पहिली स्टेप आहे मॉइश्चरायझर। हे सीटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करत आहे। तुम्हाला जे सुटेबल होईल ते तुम्ही यूज करू शकता। त्यानंतरची स्टेप आहे सनस्क्रीन। उन्हाळा सुरू झाला आहे तर सनस्क्रीन हे तुम्ही अजिबात स्किप करू शकत नाही। बाहेर असो किंवा घरात असो तुम्हाला सनस्क्रीन हे वापरायचंच आहे। मी वापरणार आहे हे ला शील्डचं सनस्क्रीन। तर तुम्हाला जे बेटर असेल तुमच्या स्किन टाइप नुसार जे तुम्हाला सुटेबल असेल ते सनस्क्रीन तुम्ही यूज करू शकता। आता सगळ्यात पहिले आपण करणार आहोत डार्क सर्कलचं कन्सिलिंग। त्यासाठी मी वापरत आहे हे की ब्युटीचं कन्सिलर। थोडासा डार्क शेड आहे, शेड थोडासा डार्क घ्या, म्हणजे काय होतं जे आपले डार्क सर्कल असतात त्याचा आणि आपल्या स्किनचा कलर हा व्यवस्थित मॅच होतो। त्यानंतर अगेन आपण वापरणार आहोत हे कन्सिलर। हे थोडंसं लाईट शेडचं आहे। ब्लेंडरनेही ब्लेंड करू शकता। मला हाताने हे व्यवस्थित ब्लेंड केलं जातं त्यामुळे मी ते हातानेच ब्लेंड करत आहे। तुम्ही बोटानेही तुमच्या ब्लेंड करू शकता। त्यानंतर आपण वापरणार आहोत के ब्युटीचं हे फाउंडेशन। माझी शेड आहे 100p लाईट। खूप लॉंग लास्टिंग हे फाउंडेशन आहे आणि फुल कव्हरेज देतं। उन्हाळा सुरू झाला आहे आणि मेकअप सेट करणं हे फार गरजेचं असतं। त्यासाठी आपण आता वापरणार आहोत की ब्युटी बनाना शेडची कॉम्पॅक्ट। तर माझी शेड आहे बनाना। तुम्हाला जी सुटेबल असेल ती तुम्ही यूज करू शकता। आता आपण करणार आहोत आपल्या आयब्रो फिल, कारण आयब्रो फिल केल्याशिवाय आपला फेस फ्रेम हा वाटत नाही, मेकअप लुकही तितकासा छान दिसत नाही। तर त्यासाठी मी हे यूज करणार आहे मॅट लुकचं हे आयब्रो पॅलेट। आता आपण वळूया आय मेकअप कडे। त्यासाठी मी घेणार आहे हे सुंदर असं नायकाचं आय शॅडो पॅलेट। माझी साडी ही थोडीशी ग्रीनिश आणि ब्राउनिश आहे त्यामुळे मी ते शेड्स यूज करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी हा शेड यूज करत आहे। त्यानंतरची माझी शेड असणार आहे ही थोडीशी हायलाइटिंग आणि थोडीशी शाईन असलेली ही पिंकिश शेड असणार आहे। तर अगेन आपण इथे एक ड्रामा ऍड करणार आहोत। जर आपल्याला ग्लिटरी आईज हवे असतील तर मला ग्लिटरी आईज हवे आहेत त्यामुळे मी इथे बघा ग्लिटर यूज करत आहे। याने तुमच्या आईजला एक छान लुक येतो। आपण लावणार आहोत आय लायनर। तर मी तुम्हाला एक आय लायनर साठी एक सोपी इझी अशी टिप सांगते। जर आपण घाईत असू तर आपल्याला विंग्स आय लायनर जर लावायचं असेल तर आता मी तुम्हाला सांगणार आहे फेक लायनर तुम्ही कसं लावू शकता, तेही आय शॅडोच्या मदतीने। तर तुम्हाला असा अँग्युलर ब्रश घ्यायचा आहे आणि कुठलेही तुम्हाला डार्क शेड अशी आय शॅडोची घ्यायची आहे। हे बघा, तुम्हाला फक्त तुमच्या डोळ्याचा जो शेप आहे तो इथे असा टच करायचा आहे।
आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आईजवर लायनर हे अप्लाय करू शकता। त्यानंतर आपण जो आपल्या आईजचा जो शेप फॉलो केला आहे, जे आपण फेक लायनर यूज केला आहे किंवा लावलं आहे, त्यावर आपल्याला लायनर हे यूज करायचं आहे। तर इथे मी हे मॅट लुकचा आय लायनर घेतला आहे। तुम्हाला एक छान पैकी विंग्स हव्या असतील तर मी हे ज्या पद्धतीने आय लायनर लावत आहे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता। छान पैकी आपला आय लायनर हे लावून झालेलं आहे। आता आपण लावणार आहोत मस्करा। तर मी इथे इनसाइडचा मस्करा यूज करत आहे। मस्करा लावल्याने आपल्या डोळ्याचा लुक एकदम चेंज होतो। आता आपण करणार आहोत ब्लश। तर तिथे मी इथे पिंक शेड घेत आहे, के ब्युटीचं ब्लशर मी यूज करत आहे। आपण लिपस्टिक लावण्यासाठी लायनरने एक लिप लाईन ड्रॉ करणार आहोत। तर त्यासाठी मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं हे लिप लायनर। लिपस्टिक साठी वापरणार आहे ही सुंदर नायकाची अशी अल्टिमेट लिपस्टिक आणि तिचा शेड आहे होम गर्ल। खूप छान शेड आहे। तुम्ही जर मेकअप केला असेल, तुम्हाला डार्क मेकअप नको असेल किंवा डार्क लिपस्टिक नको असेल तर तुम्ही शुअर ही लिपस्टिक यूज करू शकता। त्यानंतरची आपली स्टेप आहे काजळ। तर त्यासाठी मी हे काजळ घेतलं आहे। मी माझ्या अपर वॉटर लाईन आणि लोअर वॉटर लाईनला काजळ हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आणि आता आपली सेकंड लास्ट स्टेप असणार आहे हायलायटर। तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका, कारण ही स्टेप जर केली नाही तर आपल्या मेकअपला तितकासा ग्लो हा येत नाही। नंतरची आपली लास्ट स्टेप आहे सेटिंग स्प्रे। तर मी इथे इनसाइडचा सेटिंग स्प्रे यूज करणार आहे। तर सेटिंग स्प्रे हा नक्की यूज करा, त्याने तुमचे मेकअपचे जे प्रोडक्ट असतात ते मेल्ट वाटत नाही आणि असे खूप डार्क ही वाटत नाही। छान पैकी डिसेंट लुक हा वाटतो आणि तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग ही राहतो। बघा, सेटिंग स्प्रेने तुमच्या हायलायटरला एक छान पैकी ग्लो ही येतो। तर फ्रेंड्स, नथ आलेली आहे आणि छानशी चंद्रकोर आलेली आहे। तर आपला हा मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे। मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक मोठा थम्स अप द्या आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। असेच काही मी नवीन व्हिडिओ हे घेऊन येणार आहे। तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।